नमस्कार, मी धीरज मांगरे, सर्वसामान्य नागरिक आणि पत्रकार। महिन्याआधी इथं पाण्याची पाईपलाईन टाकण्याचं काम झालं, त्याच्यासाठी हा रस्ता खोदला होता। बरेच दिवस झालं तरी रस्ता दुरुस्त केला नाही, म्हणून आपण पीएमसी मध्ये तक्रार केली होती की रस्त्याचं काम लवकरात लवकर व्हावं। सर्वसामान्य नागरिकांची तारंबळ होतीये, वाहतुकीस अडथळा येतोय आणि लोकांना गाड्या चालवण्यासाठी प्रॉब्लेम येतोय। बरेच अपघात घडत होते। तक्रारीची दखल घेत संबंधित विभागाने काम चालू केलं, पण काम अशा पद्धतीने केलंय की ते काम करूनही उपयोग नाही झाला। खूप निकृष्ट दर्जाचं काम इथं झालेलं आहे। कामाचा दर्जा अजिबात बरोबर नाही, त्यामुळे काम करून सुद्धा जो रिझल्ट यायला पाहिजे होता तो तसाच राहिलेला आहे। हे पण काम अपूर्णच ठेवलेलं आहे, पूर्ण काम काही झालेलं नाहीये आणि हे अर्धवट काम केल्यामुळे इथं ट्रॅफिक तर होतंयच, प्लस इथं गाड्या स्लिप होत आहेत। तुम्ही बघा, इथं लोकांना गाडी चालवताना किती प्रॉब्लेम येतोय, हे ट्रॅफिक होतंय आणि गाड्या स्लिप होत आहेत। सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाचा काही आहे का नाही पीएमसी अधिकाऱ्यांना? याबाबत पीएमसी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांना हे सांगण्यात आलं की साहेब, लवकरात लवकर रस्त्याची पाहणी करा, तपासणी करा आणि जे निकृष्ट दर्जाचं काम झालंय ते दुरुस्त करा। पीएमसी अधिकाऱ्यांनी शब्द दिला की आम्ही करून घेतो, लवकर करतो असे म्हणून सुद्धा बरेच दिवस झाले, पण पीएमसी अधिकाऱ्यांनी त्याच्यावर कसल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही, कसल्याही प्रकारची रस्त्याची दुरुस्ती केलेली नाही। आणि ही रस्त्याची दुरावस्था बघा, हे पूर्ण काम झाले का? नाही, काम पण झालेलं नाहीये आणि रस्ताही तसाच ठेवलाय। ट्रॅफिक होतंय, या सगळ्याचा त्रास सर्वसामान्य माणसाला होतोय। सर्वसामान्य माणसाच्या जीवाचं या प्रशासनाला काय आहे का नाही? ज्या संबंधित अधिकाऱ्याला आपण वेळोवेळी सांगत होतो ते फक्त शब्द देत आहेत, ते आज करतो उद्या करतो म्हणतायत, रस्ता दुरुस्त करून घेतो म्हणतायत, पथ विभागाला सांगून आम्ही हे सगळं करून घेतो म्हणतायत, पण काही करत नाही। ह्या सगळ्यात ह्या सर्वसामान्य माणसांचा, सर्वसामान्य नागरिकांचा काय दोष? त्यांना ही सुविधा मिळावी म्हणून हे प्रशासन काम करत असतं, पण सर्वसामान्यांचा आवाज प्रशासनाला कधी ऐकायला येणार? आणि कुठल्या फोनची वाट बघते प्रशासन की त्याच्यानंतर तुम्ही हे उरलेलं अर्धवट काम करणार आहे? आणि जे काम केले ते अजिबात बरोबर केलेलं नाही, निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे। इथून ते पाईपलाईनचं काम JSPMS ला जिथं टर्न मारतो तिथपर्यंत हे काम झालेलं आहे आणि ते कशा पद्धतीचं झाले त्याची तपासणी करा हे मी त्या अधिकाऱ्याला सांगितलं होतं। त्यावेळेस जर त्यांनी तपासणी केली असती तर हे डबल काम करावं लागलं नसतं, कारण का डबल काम करतानाही नागरिकांच्या टॅक्स मधला पैसाच खर्च होणार आहे। शेवटी सर्वसामान्य नागरिकालाच हा सगळा त्रास सहन करावा लागतोय। माझी पुन्हा एकदा त्या पीएमसी अधिकाऱ्यांना विनंती आहे की लवकरात लवकर ह्या रस्त्याचं काम दुरुस्त करावं, हा रस्ता व्यवस्थित करावा, हे जे अर्धवट ठेवलेलं काम आहे ते क्लिअर करावं आणि नागरिकांना त्रास होणार नाही, अपघात होणार नाही याची तुम्ही एक प्रशासन म्हणून काळजी घ्यावी आणि लवकर हे काम करावं। धन्यवाद।